हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज वटपौर्णिमा आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये पौर्णिमा, अमावस्या किंवा चंद्राच्या ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत त्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आता आपण जरी स्वतःला निसर्गाचा भाग मानत नसलो तरी आपण निसर्गाचाच भाग आहे आणि आपल्याला पुन्हा पुन्हा निसर्गाशी कनेक्ट करण्यासाठी, रिकनेक्ट करण्यासाठी आपण या तिथी आणि आपल्या या प्रथा पाळतो हे सर्वांना माहीतच आहे. पण खरोखर याला काही मेडिकल आधार आहे का? तर आहे. पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन्ही दिवशी जे अतिशय सेन्सिटिव्ह लोक असतात, अतिशय संवेदनशील लोक असतात, त्या लोकांना स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये झालेला बदल 100% जाणवतो. अनेक ज्या मानसिक रुग्णांसाठी ज्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा मेंटल हॉस्पिटल्स आहेत किंवा सायकॅट्रिस्ट सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा हे ऑब्झर्व केलेलं आहे. आणि आम्हालाही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये जिथं मानसिक रुग्ण आम्ही जेव्हा बघत असतो तेव्हा त्यांच्या घरच्यांकडून किंवा त्या स्वतः रुग्णाकडूनही सांगितलं जातं की अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांच्या दरम्यान आमच्यात मानसिक उलथापालथ जास्त होते. याच्यात मानसिक उलथापालथ काय होते, तर जे लोक स्ट्रॉंग असतात, ज्यांची विल स्ट्रॉंग असते, त्यांची जी मनाची अवस्था आहे, म्हणजे जर ते खूप आनंदात असतील किंवा खूप समाधानी असतील तर जनरली जेव्हा फुल मून असतो, पौर्णिमा असते, तेव्हा त्यांना त्या चांगल्या ज्या मनाच्या अवस्थेची अनुभूती आहे ती उत्तम पद्धतीने होते. काही लोकांची निगेटिव्हिटीकडे जास्त आकर्षण असतं, तर त्यांना त्या पद्धतीच्या मानसिकतेची प्रकर्षानं जास्त जाणीव होते. अनेक जे क्रिएटिव्ह फील्डमधले लोक असतात की ज्यांच्यामध्ये आर्टिस्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यांचा मनाशी, सृजनाशी, नवीन गोष्टी बनवण्याशी संबंध असतो, अशा लोकांमध्ये पौर्णिमेच्या दरम्यान किंवा जसा जसा मून वाढत जातो त्याच्या दरम्यान क्रिएटिव्हिटी वाढली आहे किंवा नवीन विचार येत आहेत, अतिशय उत्तम पद्धतीच्या आर्ट किंवा उत्तम पद्धतीच्या गोष्टी हातातून घडल्या गेल्या जातात हे जाणवतं. तर नक्कीच मूनचा किंवा एकूणच निसर्गाचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर परिणाम होतो, कारण अर्थातच आपण निसर्गाचे भाग आहे. ल्युनॅटिक ही फेज तुम्ही कधीतरी ऐकली असेल. जी व्यक्ती किंवा जो माणूस खूप जास्त चंद्राच्या प्रकाशामध्ये फिरतो त्याच्या मनामध्ये अतिशय विचित्र बदल झालेले दिसतात आणि ल्युनॅटिक म्हणजे एक वेडसरपणा त्या माणसामध्ये ऑब्झर्व केला जातो. त्यामुळं आपल्यावर हा प्रभावच आहे आणि आपली संस्कृती थँकफुली आपल्याला पुन्हा पुन्हा हे कनेक्ट करण्याची, पुन्हा पुन्हा हे जाणून घेण्याची संधी देते. अर्थातच उपास स्त्रियांसाठी आज असतो. उपास हा अतिशय उत्तम आहे आपलं हॉर्मोनल बॅलन्स टिकवण्यासाठी, आपली फर्टिलिटी वाढवण्यासाठी आणि एकूणच जे आपण हॉर्मोन्सच्या हातातलं जे खेळणं आहे, मी सतत म्हणते, ते हॉर्मोन जर व्यवस्थित असेल तर आपण अतिशय हेल्दी आणि आनंदात राहतो. त्यामुळे आपल्या प्रथा परंपरा डोळसपणे आणि उत्तम पद्धतीनं साजऱ्या करा. हेल्थ, शारीरिक आणि